याच्या करवी जो संदेश महाराष्ट्राला द्यायचा होता तो आपण दिलेला आहे आणि भारत याही पुढे जात राहील. आणि मला वाटतं समोर जे 3 व्यक्ती बसलेले आहेत ते खरं तर आपल्यासाठी अभिमान आहेत. आणि तसे नेते जर महाराष्ट्रात घडू लागले तर मला वाटत नाही दिल्ली जिंकणं अवघड असेल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मराठी माणसांसाठी. धन्यवाद बुवा आणि धन्यवाद तुम्ही सगळे. जोरदार टाळ्या बुवांसाठी झाल्या पाहिजेत. बरं, प्रेक्षकांमध्ये सुद्धा काही कलाकार असतील, काही त्यांच्यामध्येही कला असतील, त्याही मला बघायच्या आहेत. त्याही तुकरेटवाडीतल्या कलाकारांच्या थ्रू मला महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायचे. या बाजूनी सुरुवात करतो. आपलं नाव सांगा सगळ्यांना. धर्मेश तोफखानेवाले. ओय ग, का दिल्लीत तोफा मराठी माणसांच्या वाजतात हे माहिती. तोफखानाच डायरेक्ट आला. यस यस ॲब्सोल्युटली राईट. तोफखानेवाले. तोफखानेवाले. बर तोफखानेवाले सर, मनापासून स्वागत आणि धन्यवाद. इतका छान मराठमोळा पोशाख तुम्ही घातलेला. महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद धन्यवाद. एकटेच आलाय का? बायको अरे आणि वा. माझा मुलगा. वा वा वा. वहिनी या. वहिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या. बरं, हे जरी आडनावाने तोफखाने असले तरी घरात बायकोच तोफखाने असते हे आपल्याला माहिती आहे. चिडचिड तर मीच आहे. हा, ते तर मला ओळखलं. ते तर मी ओळखलंच होतं. त्याच्यामुळे मी म्हणलं पटकन या, नाही तर घरी गेलं तुम्ही एकटेच बोलला, मला कसे विसरून गेला तुम्ही, असं होऊ शकतं. म्हणून मी म्हटलं की तुम्हालाही बोलवलं पाहिजे. कोकणा तर झाला पाहिजे ना. हा, बरोबर आहे. पैठणी देणार आहेत तोफखानेवाले यांना. बरोबर आहे. जीवनाच्या रंगभूमीत अनेक भूमिका त्यात धर्मेश आणि शमिकाची पण आहे एक प्रमुख भूमिका. वा वा वा. पण यांचं नाव आलं धर्मेश. अरे वा वा. मला कळत नाही. वा वा. आता तुम्ही घेता का, ट्राय करता का? चंद्रावर आहे चांदणी. हा हा. चंद्रावर आहे चांदणी. हा हा. शमिका पण आहे माझीच चांदणी. ओहो, क्या बात आहे. ठीक आहे, जुळवलं तुम्ही, प्रयत्न केला पण चांगलं झालं. तुम्ही बसू शकता. नाव सांगा तुमचं काय? साहेब माझं नाव आशुतोष. आशुतोष. हे नॉर्मल बोलताय का तुम्ही? आवाज काढता? माझं नाव आशुतोष आहे. तुम्हाला काय कला येते? तुमचा तो कार्यक्रम आवडला हा. होता जेव्हा तुम्ही ते प्रवीण तरडेंचं मी नक्कल केली होती. तुम्हाला पण येते? हो. एकदा ऐकवा आम्हाला. आगा गा 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 खाता ना साबळे साहे इथं दिल्लीत. अहो मन जिंकलं तुम्ही. खतरनाक. दिल्लीकर खतरनाक. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. हे सेम तुझ्या जीव रंगलाच्या राणासारखे दिसणार आहे. हा ना, पैलवान तुम्ही सर. खरंच पैलवानगी केली आहे? केली. कुठे म्हणजे कोल्हापूरला की कुठे? सांगली. सांगलीचेच आहे त्यामुळे कोल्हापूरचे म्हणजे जवळच आहे. तालमीत वगैरे जाणं असेलच. किती वर्ष झाले तुम्ही दिल्लीत राहता? मी 20 वर्ष राहतो. 20 वर्ष दिल्लीत राहताय. महाराष्ट्राला मिस करता का आणि काय मिस करता दिल्लीत राहून? भरपूर मिस करतो महाराष्ट्राला. सांगलीची हवा, सांगलीची माणसं, सांगलीची माती आणि छत्रपतींचा गजर. वा. एवढं मिसिंग आहे दिल्लीत. कॅलेंडर प्रमाणे जे सण येतात, घरात पुरणपोळी करणे, हा, बाकी असे गुढी उभारणे वा. किंवा दिवाळी. इकडच्या सुट्ट्या, शाळांच्या सुट्ट्या दिवाळीला फक्त 1-2 दिवसाच्या असतात. त्यामुळे 1-2 दिवसाच्या इकडे दिवाळीला सुट्ट्या नाहीत आम्हाला. डिसेंबरला सुट्ट्या लागतात त्यामुळे तिकडे जातो. आणि बाकीचे सण मराठी कॅलेंडरप्रमाणे इथं साजरे होतात. लग्नाच्या बायकोबरोबर. वहिनी, मग इतकी वर्ष तुम्ही दिल्लीमध्ये राहताय, एक उखाणा तर झाला पाहिजे. इतक्या नटून थटून छान आलेला आहात. संध्या समयास आतुरलेले जीव घराकडे घेतात धाव. हा. तुमच्या सर्वांचा आग्रह असतो, घेते मी दादासाहेबांचे नाव. ओहो, मिस्टरांना दादा म्हणावं लागतं. किती मोठा विनोद आहे. साहेब पण आहे. साहेब आहे. दादा साहेब असल्यामुळे ते झालं ऍडजस्ट. ते आमच्या भाऊसारखं झालं. भाऊची बायको पण भाऊला भाऊ म्हणते. खूप छान वाटलं की हे 2 भाग झाले, कालचा आणि आजचा भाग. या दोनही भागामध्ये हे आपल्या महाराष्ट्राचे आवडते नेते त्यांच्या सौंसह या मंचावरती आलेले होते. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं एवढीच इच्छा करतो की जसे आपण इथे एकत्र आलोय तसे आपण नेहमी एकत्र येत राहू आणि तुमच्याकडून आम्हाला महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास असाच पाहायचा आहे. कसं वाटलं सर इकडे गडकरी साहेब? विशेषतः दिल्लीमध्ये मराठी कार्यक्रम आणि लोकप्रिय कार्यक्रम
आणि त्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राची मराठीची महाराष्ट्राच्या इतिहासाची आठवण झाली आणि तुम्ही अतिशय विनोदी आणि चांगलं लोकप्रबोधन आणि नेमकं मर्मावर बोट ठेवून जे लोकांपर्यंत पोचावं ते अतिशय प्रभावी विनोदाच्या माध्यमातून या कार्यक्रमातून पोचवलं याचा मला अतिशय आनंद आहे आणि खरोखर कलाकारांचं निर्मात्यांचं ते दिग्दर्शकांचं या कार्यक्रमाबद्दल मनापासून अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू प्रकाश सर. झी मराठीचा हा कार्यक्रम मी बरेच दिवस ऐकला होता आणि मी दिल्लीमध्ये इतक्या मराठी लोकांच्या कार्यक्रमाला गेलो, पण सगळ्यात जास्त गर्दी आजच्या कार्यक्रमाला मला दिसती आणि म्हणून हे तुमचं यश आहे. थँक्यू. आठवले साहेबांना विचारायचं आहे, दुसऱ्यांदा आलात, आम्हालाही खूप मजा आली तुम्ही आल्यामुळे. तुम्हाला कसं वाटलं? नाही, दुसऱ्यांदा नाही, मला तिसऱ्यांदा बोलवावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे चला हवा येऊ द्या चांगला कार्यक्रम आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं म्हणजे महाराष्ट्राला गर्व वाटावा आणि अशाच पद्धतीनं आपण बोलवत राहा. आणि आता आपला हा दौरा जो आहे चला हवा येऊ द्या फक्त ते दिल्ली नव्हे तर देशाच्या इतरही राज्यामध्ये मराठी माणसं आहेत, त्या राज्यामध्ये आपण जावा आणि यासाठी आपण प्रयत्न करा. आभारी आहे, आनंद आहे. थँक्यू. थँक्यू सर. आणि या मंचावरती आता दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे आणि विवेक गर्गे यांना मी आमंत्रित करतो. दिल्लीतल्या मराठी रसिकांचे खूप खूप आभार. आणि जसं डॉक्टर साबळे म्हणतात की हसताय ना हसतच राहा, तसा आमची सगळ्यांची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हसवतच राहा. तुमची ही जबाबदारी आहे. तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला सुखी समाधानी ठेवण्यामध्ये फार मोठं योगदान देत आहे सगळ्यांना हसवत ठेवून. आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे आपण सगळेजण आले त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. वा वा. पूर्ण कार्यक्रम ह्याचं यश आपल्या सगळ्यांचा प्रतिसाद, तर या सगळ्यांच्या वतीने सगळ्यांचा धन्यवाद तुम्हाला देतो. वा वा वा. तर मंडळी, महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्राचे हे लाडके नेते या मंचावरती आलेले होते. मी पुन्हा एकदा सगळ्या महाराष्ट्राला एवढंच आवाहन करेल की आपण असेच एकत्र येऊयात या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या प्रगतीसाठी. भेटूयात पुढच्या भागात अशाच एका नवीन विषयासह नवीन पाहुण्यांसह याच कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा.